हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या अश्विनी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, मी आज एक ब्लाऊज स्टिच करत असताना तुम्हाला दाखवते. तुम्हालाही असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलावं. बाही स्टिच केलेली आहे बघा मी. मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते मी इथं जॉईन करून घेतलेली आहे. ही बाही आहे ती पूर्ण व्यवस्थितपणे आपली कट झालेली आहे किंवा कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम आलेला नाही. पण फॅब्रिक म्हणजे प्रिंटिंग मिस्टेकमध्ये काय झालेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. दुसरी जी स्लीव आहे त्याला अशा पद्धतीने पूर्ण एवढ्या पार्टला असं ब्ल्यू कलर आलेला आहे. तर तो बघा, तो खरं तर अशा पद्धतीनं जास्त दिसत नाहीये. हा बघा असा आहे. असं तिरपं केल्यानंतर तुम्हाला ते आता दिसतोय ना, असा ब्लाऊजचा कलर आहे. या एका साईडला आलेला आहे. आणि कटिंग करताना मी सांगते तुम्हाला बघा, याच्यामध्ये जर आता हे जर हेल्दी जर आता हे खरं तर हे जे कस्टमर आहे ते थोडंसं असं तब्येतीनं कमी आहे, त्याच्यामुळे हे फिटिंगमध्ये जाणार आहे. त्यामुळे एवढं काही दिसणार नाही, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. पण हेल्दी कस्टमर असतं तर त्यांना हे म्हणजे एवढं गेलं नसतं, थोडंफार तरी दिसलं असतं. काही खूप आहे, एवढं असं आहे. खरं तर एवढं आहे, हे डार्क आहे. आणि अशा पद्धतीनं बघा, अशा पद्धतीनं डार्क आहे. इथपर्यंत जेवढं तुम्हाला दिसतं ना, इथपर्यंत असं तेवढं सगळं डार्क आहे. आणि मग हे एवढं सगळं फिटिंगमध्ये नाही गेलं तर हात वगैरे वर केला तर इथं असं दिसू शकतं. तर मग बघा, दुसरं थोडंफार शिल्लक राहिलेलं आहे कापड, त्यामध्ये होऊ शकली असती. पण त्यामध्ये मग एका स्लीवला असं मला हे आता जो काट आहे तो काढून त्या जे दुसरं कापड आहे त्याच्यामध्ये निघली असते, त्याला मला स्लीव जॉईन करावी लागली असते. पण प्रॉब्लेम काय झाला असता, याला सुद्धा मग विनाकारण मला ते कट वगैरे करावं लागलं असतं. आणि ते दुसऱ्या कापडामध्ये ही बाही सुद्धा असं जॉईन कधी कधी कस्टमरला आवडत नाही. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कस्टमरला विचारत जावा, तुम्हाला इथं जॉईन वगैरे असा प्रॉब्लेम आहे, केलं तर चालेल का म्हणून. आणि जर त्या ओके म्हटल्या, डन म्हटल्या, तरच तुम्ही पुढची स्टेप करायला जात जा. कारण काही काही कस्टमर असतात ना, त्यांना असं आवडत नाही की असं जॉईन वगैरे नको तिथं आलेला. त्यामुळे तुम्हाला हे शिवताना असे प्रॉब्लेम्स येतात का? आणि येत असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे शिवताना असे कोणते कोणते प्रॉब्लेम येतात आणि तुम्ही त्यावरती कसं सोल्युशन काढता ते. तर बघा, हे फिटिंगमध्ये जाणार आहे, त्यामुळे मी इथं काही प्रॉब्लेम नाही आहे मला. कारण त्यांचे फक्त स्लीव आहे ना, ती 4.5 इंचाची आहे. तर 4.5 इंच तुम्हाला दाखवते बघा. 4.5 इंच जर एवढं आलं असतं, 4.5 इंच आणि त्यामध्ये 2 इंच पकडा शिलाई मार्जिन, असं एवढं. तर हे एवढं आपलं त्यांचं जाणार आहे फिटिंगमध्ये. तुम्हाला दाखवते लागले लाईव्ह. तर बघा, हे अशा पद्धतीने फिटिंगमध्ये गेलेलं आहे. आणि फक्त एवढंच फार तर काहीतरी दिसलं तर दिसणार आहे, ते पण बघा एवढंच आहे असं फिटिंगमध्ये. त्यामुळे जास्त दिसणार नाही. दिसलं तर एकदम थोडंफार दिसणार आहे आणि ते इथं असणार आहे. त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. हे जर जास्त वगैरे असं वगैरे जर असतं तर खरंच कस्टमर मला बोलले असते, तुम्ही असं काय केले म्हणून. असं जर असतं तर तुम्ही असे प्रॉब्लेम तर काय करता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि काळजी घ्या स्वतःची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका. बाय.